पक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। शेकडो कार्यकर्त्यांनी आज ऑल इंडिया पॅंथर सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमची ही बांधणी या ठिकाणी सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या सर्व निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय आणि बैठक झाली आणि बैठकीत आम्ही ठरवलंय की जे काही समविचारी पक्ष संघटना आहेत, मनोवादी सोडता त्यांच्यासोबत युतीचे प्रस्ताव आम्ही ठेवू। मान सन्मान दिला तर ठीक, नाहीतर स्वबळावरती महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका राज्यभरातल्या सुद्धा लढणार आहेत आणि इथल्या सुद्धा लढणार आहेत। ही आज या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठकीचा निर्णय झालेला आहे। हैदराबाद गॅजेटनुसार आता बरेच समाज आता आरक्षण मागू लागले। एसटीमध्ये आता धनगर समाज पण, अजून बंजारा समाज पण आंदोलन चालू आहे, तर या संदर्भात नाही, मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या अनुसार जो GR काढला त्याच्यानंतर बंजारा समाज रस्त्यावर आलाय, त्याच्यानंतर धनगर समाजाची मागणी आली, पुन्हा त्यांना काउंटरमध्ये आदिवासी समाज आलाय। तर हा जो संभ्रम निर्माण केलाय याला राज्य सरकार जबाबदार आहे। कारण ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या सुरुवातीला 10 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी याच सरकारने बंजारांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, धनगरांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, आणि ते कशातून देऊ तर ST मधून देऊ। हे कोणी सांगितलं? जे आज सत्तेत बसलेले आहेत। त्याच्यामुळे ही मागणी आजची नाही, त्यांना एक आशा प्रफुल्लित झाली आहे की या गॅजेट अनुसार आता आम्हाला सुद्धा द्यावं, अशा पद्धतीची त्यांची भूमिका पुढे आलेली आहे। पण याला सर्वस्वी कोण जबाबदार आहे तर सरकार जबाबदार आहे। मग सरकारने कसं आश्वासन दिलं होतं हे असणारं सरकारने सांगितलं पाहिजे। सरकार ST मधून देणार आहे का याचा खुलासा सरकारने केला पाहिजे। फक्त जी मीडिया ट्रायल आणि स्वयंघोषित OBC नेते म्हणून जे काही पावसातल्या छत्र्या उगवल्यासारखे काही वर आलेत त्यांना असणारं थांबवलं पाहिजे। सरकारने त्यांच्या बळावरती दंगलीचं वातावरण करून मागण्या दाबू नयेत। मागण्या दाबण्यासाठी जर ते वातावरण दूषित करत असतील तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही। या मागण्यांना तुम्हाला कधी न कधी सामोरं जावं लागणार आहे, ते गेलं पाहिजे, ही सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे। आज किती जणांनी प्रवेश केला? शेकडो कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि राज्यातल्या ज्या काही भूमिका आहेत, मराठा OBC तेढ निर्माण होणारी जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर सुद्धा आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाष्य करतोय की हे योग्य नाही। राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे। तिन्ही सरकारमधल्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन संभ्रम दूर केला पाहिजे। हा संभ्रम आहे, OBC आरक्षण संपलं हा संभ्रम आहे। मला सांगा ना, OBC आरक्षण संपल्याचा काही GR काढलाय? OBC आरक्षण संपल्याचं कुठं प्रेस निघाली? OBC आरक्षण संपल्याचं कुठं केंद्राने जाहीर केलंय? मग हे 2-3 नेते, मग त्यात छगन भुजबळ असतील, हाके असतील आणि कोणी वाघमारे असतील, हे लोक कोण आहेत? हे अचानक OBCचे नेते कसे झाले? OBCचा यांचा संबंध काय? हयातभर प्रस्थापित मराठा पक्षामध्ये मंत्रीपद भोगणारे छगन भुजबळ हे अचानक OBCचे नेते कसे झालेत? रीडर्स दलितांचं आंदोलन निघाल्यावर त्या जाग्यावर जाऊन गोमूत्र टाकणारे OBCचे नेते झालेत कसे? हा गंभीर प्रश्न आहे। आणि म्हणून एकीकडे हाके सांगतायत की 11 मुलं आहेत आमच्याकडे, तुम्ही 11 मुली द्या। का तुम्ही मुली देऊ शकत नाहीत? देशामध्ये आंतरजातीय विवाह कायदा लागू आहे, कोणी कुणाशी लग्न करू शकतं। नशेमध्ये भाषण करताय, दारू पिऊन भाषण करताय, तुमच्या या भाषणाचा परिणाम काय झाला? आज महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण झाली आणि महाराष्ट्र म्हणजे बीडमध्येच तुमच्या सभा, कधी गेवरायला, कधी परळीला, कधी गेवरायला, कधी परळीला, कधी माजलगावला, हा तुमचा महाराष्ट्र आहे। ज्यांचं मंत्रिपद गेलं त्याच्या वाचवण्यासाठी सभा घेताय, ते परत मंत्रिपद मिळावं म्हणून सभा घेताय। हे 2 मुंडे करायला काय निघालेत? कोण लोक देत आहे त्यांना? कोण रसद देत आहे त्याला? आणि कोणाच्या बळावरती या सभा सुरू आहेत? 11 मुली तुम्ही द्या, आमच्याकडे 11 मुलं आहेत, ही कोणती तेढ निर्माण करायला निघालात? मातंग समाजाचा तरुण उमरीमध्ये आणि बौद्ध त्या ठिकाणी धनगर समाजाची मुलगी हे प्रेम करतात। धनगर कुटुंब, 8 दिवसाची घटना आहे उमरीची, हातपाय बांधून गावभर दिंड काढून विहिरीत त्याला टाकतात। विहिरीत टाकल्यावर ती धनगराची एक मुलगी सुद्धा देता आली नाही। आपण आरक्षणवादी येत नाही, SC ST OBC का रोटी व्यवहार होत नाही? याच्यावर कोण बोलणार? उठावरून शेळ्या हाकायच्या, भंपकबाजी करायची,
भडकाऊ भाषण करायचे, नशेमध्ये बोलायचं, बॅनर फाडायचं, वातावरण दूषित करायचं. 3 जागेवर एफआयआर झालेत, अटक का नाही? याच्या जागेवर कोणी दलित नेता असता, आदिवासी असता, मुस्लिम नेता असता, आतापर्यंत UAPA लावला असता, पाळबंद केलं असतं, तडीपार केलं असतं, मोका लावला असता, नक्षलवादी घोषित केलं असतं, अर्बन नक्षल म्हणाले असते. सरकारच्या आशीर्वादाशिवाय हे बोलतात. सरकारच्या आशीर्वादाशिवाय बावनकुळे बोलतात. सरकारच्या आशीर्वादाशिवाय वरट्टीवार बोलतात. सरकारच्या आशीर्वादाशिवाय पंकजाताई बोलतात. हे सरकारच्या मार्फत सुरू आहे, याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. एकीकडे तुम्ही देवा भाऊचे होर्डिंग लावता की आरक्षण आम्ही दिलं, आणि दुसरीकडे तुमचेच माणसं विरोधात पाठवता. अरे म्हणजे नक्की नेमकं करायला काय निघालात? मराठा समाजाला तुम्ही उल्लू समजताय. दुर्दैवाने महात्मा फुलेंनी कुणबी या वर्गाचं अस्तित्व, त्याचा शोध लावला, आणि दुर्दैवाने छगन भुजबळ महात्मा फुलेंनी लावलेला शोध मिटवायला निघालेत. त्याच्यामुळे विनाकारण आरक्षण संपलं असा संभ्रम निर्माण करू नये, आणि महाराष्ट्र हा दंगलीच्या उंबरट्यावरती उभा करू नये, अशी सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे. हैदराबादचं गॅजेट असेल, त्यातलं आरक्षण असेल, याच्यावर सरकारने भूमिका मांडावी. मीडिया ट्रायल करून मी पुन्हा नव्याने काहीतरी वाद निर्माण करायचा, याच्यावरती आम्हाला कसलाही इंटरेस्ट राहिलेला नाही. दुर्दैवाने विचारवंत नेते सगळेच या भांडणात माझा स्पेस काय हे सापडायला निघालेत. पण महाराष्ट्र पेटल तो वाचवला पाहिजे ही कुणाची भूमिका नाही. ओबीसीचं अस्तित्व टिकवण्यासाठी आनंद हो, हे कोणाकडे तरी दे फोन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.